मागच्या वेळेस युती होती, आता युती नाही. विरोधी पक्ष आहेत महाविकास आघाडी, एकत्र लढत आहेत आणि तिन्ही पक्षाचे तुमचे 3 उमेदवार आहेत. तुमची लढत कुणाशी आहे? आमची युती शिवसेनेत लिखित युती होती, पण अलिखित युती आमची नव्हती. शिवसेनेवाल्यांनी एकही मत मला विधानसभेत दिलं नाही. अजित पवारांच्या लोकांनी एकही मत मला दिलं नाही. मी जाहीर सांगतो, त्याची माहिती आपल्याकडे तर असतेच पूर्णपणे. त्यामुळं या युतीचा काही संबंध येत नाही. आणि मागच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उभा होता, बाबुरावजीच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार होता उभा, त्यामुळं आणि बाबुरावच निवडून आले. आता लढत आमची मशालीसोबत आहे का, तर काँग्रेस त्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे आणि आपल्या माजी मुख्यमंत्री ठाकरे साहेबांची शिवसेना त्यांच्यासोबत आहे. आणि लोकसभेत आपण त्यांना पाहिलेलं आहे की लोकसभेत कशी मतं त्यांनी मिळवली ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. नाही, जर त्या संभाव्य निकालाचा जर विचार केला, 1 ला क्रमांक 2 आणि क्रमांक 3 असं कोणाकोणाचे येतील? क्रमांक 1 ला कमळ, 2 नंबरला मशाल आणि 3 नंबरला राष्ट्रवादी अजित पवार साहेबांची आणि 4 नंबरला राहील शिवसेना. त्यांच्या संदर्भात लोक काय बोलतात हा एक विचार महत्त्वाचा आहे. एकमेकाच्या कानात बोलायली की ही जर निवडून आली तर आपलं काय करतील. मागच्याच महिन्यात एका 15,000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर अतिक्रमण केलं, आम्ही पोलीस लावून ते फेकून दिलं, ते लोक मारले. मग ही स्थिती नंतर निर्माण होईल असं लोकांना निश्चित रूपानं माहिती आहे, मतदारांना.